जेव्हा मी ऑपरेशन सिंदूरच्या या कामासाठी गेले, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. मला एक माझं भाग्य की फुल ना फुलाची पाकळी, पण या देशाचे परराष्ट्र मंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण म्हणून त्यांना परदेशी जायची संधी मिळाली देशाच्या वतीने. हे छोटसच असेल माझं, पण त्याच विचारांचा वारसा घेऊन मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देशाचं नेतृत्व करून परदेशात जायची 4 राज्यात देशांमध्ये संधी मिळाली. हे माझं भाग्य आणि तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं नेत्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून मला ही संधी मिळाली. पण एक गोष्ट मला जाणवली तिथे की ज्या ज्या देशांमध्ये मी गेले त्या देशात पहिला प्रश्न मला विचारायचे ते की तुमचा महात्मा गांधींचा तुमचा देश आहे. आम्हाला फक्त तुमच्या देशात कोण आठवतं तर पंडित जवाहरलाल नेहरू आमच्याकडे येऊन गेले होते. त्यांनी केलेलं भाषण आजही आमची लोक वाचतात. इंदिराजींसारखं नेतृत्व ह्याच भारताने दिलं. काय आयर्न लेडी होती, त्यांच्याबद्दल आम्हाला अजून काहीतरी सांग. म्हणजे आजही परदेशात तुम्ही गेला तरी आदरणीय मोदीजींबद्दलही चांगलंच बोलले. गैरसमज नसावे. पण त्याचबरोबर जेव्हा ते माननीय प्रधानमंत्र्यांची विचारपूस आणि शुभेच्छा देत होते तेव्हा प्रधानमंत्र्यांबरोबर आणि कोटी आपली जनतेबरोबर ते महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि इंदिराजींबद्दल ही बोलत होते. हे आपल्याला दिसतं.